नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे प्रभो ऐका, तुम्ही सेवकांच्यासाठी कल्पवृक्ष आणि कामधेनू आहात. तुमच्या चरणधुळीला ब्रह्मा, विष्णू व शिव हे सुद्धा वंदन करतात. तुमची सेवा करण्यास सुलभ असून तुम्ही सर्वांना सुख देणारे आहेत. तुम्ही शरणागताचे रक्षक आणि चराचराचे स्वामी आहात. हे अनाथांचे कल्याण करणारे प्रभू, जर आम्हावर तुमचे प्रेम असेल तर प्रसन्न होऊन असा वर द्या की तुमचे जे स्वरूप शिवांच्या मनात वसते आणि ज्याच्या प्राप्तीसाठी मुनिजन प्रयत्न करीत असतात, जे काकभूषुंडी ऋषींच्या मनरूपी मानस सरोवरात विहार करणारे हंस आहेत, सगुण आणि निर्गुण म्हणून वेद ज्यांची प्रशंसा करतात, ते शरणागताचे दुःख दूर करणारे प्रभू, ते रूप आम्ही डोळे भरून पाहावे अशी कृपा करा. राजा राणीचे हे कोमल विनययुक्त प्रेमरसाने ओथंबलेले वचन भगवंतांना फारच आवडले. त्यामुळे भक्तवत्सल, कृपानिधान, संपूर्ण विश्वाचे निवासस्थान सर्वसमर्थ भगवान प्रकट झाले. भगवंताचे नीलकमल, नीलमणी आणि जलयुक्त निळ्या मेघांप्रमाणे कोमल, प्रकाशमय आणि सरस श्यामवर्ण चिन्मय शरीराचे सौंदर्य पाहून कोट्यवधी कामदेव सुद्धा लज्जित होत. त्यांचे मुख शरदातील पौर्णिमेच्या चंद्रासारखे सौंदर्याची परिसीमा होते. गाल आणि हनुवटी फार सुंदर होते. गळा शंखासारखे त्रिरेखायुक्त चढ उतार असणारा होता. लाल ओठ, दात आणि नाक फारच सुंदर होते. त्यांचे हास्य चंद्रकिरणांना लाजविणारे होते. नेत्रांचे सौंदर्य ताज्या कमळाप्रमाणे होते. मनोहर दृष्टी अत्यंत सुंदर वाटत होती. कमानदार भुवया कामदेवाच्या धनुष्याची शोभा हरण करणाऱ्या होत्या. ललाटावर प्रकाशमय तिलक होता. कानांमध्ये मकराकृती कुंडले आणि शिरावर मुकुट शोभत होता. कुरळे व काळे केस असे दाट होते, जणू भ्रमरांच्या झुंडी असाव्यात. हृदयावर श्रीवत्स सुंदर वनमाला, रत्नजडित हार आणि रत्नांची आभूषणे शोभून दिसत होती. सिंहासारखी मान होती. सुंदर यज्ञोपवीत होते. भुजांमध्ये घातलेले दागिनेही सुंदर होते. हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुंदर बाहू होते. कमरेला भाता आणि हातात धनुष्यबाण शोभत होते. सुवर्ण वर्णाचा प्रकाशमय पितांबर विद्युल्तेला लाजविणारा होता. उदरावर सुंदर 3 वळ्या होत्या. यमुनेतील भोवऱ्याच्या सुंदर हिरावून नेणारी नाभी होती. मुनींचे मनरूपी भ्रमर जिथे रमतात त्या भगवंताच्या चरणकमलांचे वर्णन करता येणे कठीण होते. भगवंताच्या डाव्या बाजूस त्यांना नित्य अनुकूल असणारी शोभेची खान अशी जगाची मूलकारणरूप आदिशक्ती जानकी शोभत होती. जिच्या अंशाने गुणांची खान असलेल्या अगणित लक्ष्मी, पार्वती आणि ब्रह्मांनी त्रिदेवांच्या शक्ती उत्पन्न होतात, तसेच जिच्या भुवयांच्या विलासानेच जगताची रचना होते, तीच भगवंताची स्वरूपशक्ती श्री सीता श्रीरामांच्या वामांगी होती. सौंदर्याचे सागर असलेल्या श्री हरींचे रूप पाहून मनु व शतरूपी यांच्या पापण्या स्तब्ध होऊन एकटक पाहत राहिल्या. ते मोठ्या आदराने ते अनुपम सौंदर्य पाहत होते आणि पाहून त्यांचे मन तृप्त होत नव्हते. आनंदाच्या अतिरेकामुळे ती दोघे देहभान विसरून गेली. आपल्या हातांनी भगवंताचे चरण धरून त्यांनी दंडवत लोटांगण घातले. कृपा राशी प्रभूंनी आपल्या करकमलांनी त्यांच्या मस्तकाला स्पर्श केला आणि त्यांना त्वरित वर उठविले. नंतर कृपानिधान भगवान म्हणाले, मी मोठा उदार असून अत्यंत प्रसन्न झालो आहे, म्हणून तुमच्या मनाला वाटेल ते मागा. प्रभूंचे बोलणे ऐकून राजा दोन्ही हात जोडून धैर्यपूर्वक कोमलवाणीने म्हणाला, हे नाथ, तुमच्या चरणकमलांच्या दर्शनाने आता आमचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. तरीही मनात एक मोठी लालसा आहे. ती पूर्ण होणे सोपीही आहे आणि कठीणही आहे. त्यामुळे बोलून दाखविता येत नाही. हे स्वामी, ती पूर्ण करणे तुम्हाला सहज शक्य आहे, परंतु मला स्वतःच्या दैन्यामुळे ती फार कठीण वाटते. ज्याप्रमाणे एखादा दरिद्री कल्पवृक्ष मिळाल्यावरही अधिक द्रव्य मागण्यास संकोच करतो, कारण तो कल्पवृक्षाचा प्रभाव जाणत नाही, त्याप्रमाणे माझ्या मनात संशय येत आहे. हे स्वामी, तुम्ही अंतर्यामी आहात, म्हणून तुम्ही माझे मनोगत जाणताच, तरी ते पूर्ण करा. भगवान म्हणाले, हे राजा, निसंकोचपणे माझ्याकडे माग. तुला देता येणार नाही असे काहीही माझ्यापाशी नाही. राजा म्हणाला, हे दानशूर शिरोमणी, हे कृपानिधान, हे नाथा, मी मनातले खरेखुरे सांगतो की मला तुमच्यासारखा पुत्र हवा. आपल्यापासून काय लपवायचे?
राजाचे प्रेम पाहून आणि त्याचे अमोल बोल ऐकून करुणानिधान भगवान म्हणाले, ठीक आहे हे राजन, मी स्वतःसारखा दुसरा कुठे जाऊन शोधू, म्हणून मी स्वतःच तुमचा पुत्र होईन. शतरूपेने हात जोडलेले पाहून भगवंत म्हणाले, हे देवी, तुझी जी इच्छा असेल ती मागून घे. शतरूपा म्हणाली, हे नाथा, चतुर राजांनी जो वर मागितला आहे, हे कृपाळू, तोच मला अतिशय आवडला. परंतु हे प्रभू, आमच्याकडून थोडा अतिरेक होत आहे. तरीही भक्तांचे हित करणारे हे प्रभू, तुम्हाला हे आमचे धार्यष्ट बरेच वाटत आहे. तुम्ही ब्रह्मदेव इत्यादींचे पिता, जगाचे स्वामी आणि सर्वांचे मन जाणणारे ब्रह्म आहात. असे असल्यामुळे मनात संदेह येतो, तरीही प्रभूंनी जे म्हटले तेच प्रमाण होय. मी तर असे मागते की हे नाथ, तुमचे जे भक्त आहेत ते जे अलौकिक अखंड सुख प्राप्त करतात आणि त्यांना जी परम गती मिळते, हे प्रभू, तेच सुख, तीच गती, तीच भक्ती, तुमच्या चरणीचे तेच प्रेम, तेच ज्ञान आणि तीच राहणी कृपा करून आम्हाला द्या. आजच्यासाठी धन्यवाद.